माझं नाव लोकिता धनपाल चौधरी आहे। मी मुक्काम तुमान, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे। मी मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करते। मी माझं पहिली ते चौथीचे शिक्षण माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुमान येथे झालेलं आहे। त्यानंतर माझ्या 5वी पासून तर 12वीचे शिक्षण हे श्री साईबाबा ज्युनियर कॉलेज निमखेडा इथे झालेलं आहे। त्यानंतर ग्रॅज्युएशन करिता मी रामटेकला आलेली आहे। माझं ग्रॅज्युएशन रामटेकला पूर्ण झालं। मी ग्रॅज्युएशन बीएससी मध्ये केलं आहे, सीबीजेट ग्रुप मध्ये। त्यानंतर मी ग्रॅज्युएशन करत असताना माझ्या फर्स्ट इयरला मला निलेश सर मिळाले नाही। त्यानंतर मला माझ्या सेकंड इयर पासून 2 वर्षापर्यंत निलेश सर मिळाले। त्यामधून त्यांनी आम्हाला क्लासेससाठी गायडन्स केलं। त्यानंतर अदर हायर एज्युकेशन आणि टॉपेस्ट युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन कसं करायचं, त्याचबरोबर हायर एज्युकेशन मध्ये कसं आपण ऍडमिशन करू शकतो, कशी प्रोसेस असते याबद्दल त्यांनी आम्हाला गायडन्स केलं। त्याचबरोबर आमची एमपीएससी यूपीएससी ची क्लासेस सुरू होती। त्याच दरम्यान मध्ये आम्हाला सरांनी एपीयू गांधी फेलोशिप, एसबीआय फेलोशिप याबद्दल मार्गदर्शन केलं। त्यावेळेस आम्ही सर्वात पहिल्यांदा एपीयूचा फॉर्म भरला होता। एपीयूचा फॉर्म भरून आम्ही एक्झाम दिली। त्यावरून आमचं पहिल्यांदा माझं काही सिलेक्शन झालं नाही, पेपर मध्ये माझं काही निघलं नाही। त्यानंतर सेकंड टाइम मी एपीयूचा फॉर्म भरला, तेव्हा माझ्या पेपर मध्ये निघालं। इंटरव्ह्यू साठी मी वेटिंग लिस्टवर होती। त्यानंतर त्याच दरम्यान मध्ये मी गांधी फेलोशिपचा फॉर्म भरला। गांधी फेलोशिपचा इंटरव्ह्यू माझा मुंबईला होता। आम्ही कधी मुंबईला गेलेलो नव्हतो, पण तरी आता म्हणजे हिम्मत करून आम्ही इंटरव्ह्यूला जायचं म्हणून सरांनी पण आम्हाला खूप म्हणजे सपोर्ट केला की तुम्ही निघालच नाही तर समजेल कसं बा। तर असं सरांनी गायडन्स केलं। त्या मार्गदर्शनातून आम्ही हिम्मत करून मुंबईला गेलो, इंटरव्ह्यू दिला, पण त्यामध्ये सुद्धा आमचं काही झालं नाही। त्यानंतर मी एसबीआय फेलोशिपचा फॉर्म भरला। एसबीआय फेलोशिप मध्ये सुद्धा आम्ही इंटरव्ह्यूला गेलो। त्यामध्ये आम्हाला जाण्या येण्याचा खर्च काही लागला नाही, पण आम्ही तिथपर्यंत गेलो कारण पहिल्यांदा गेलो होतो, तर त्यामुळे आम्हाला दुसऱ्यांदा काही अडचण आली नाही। तर तशाप्रमाणे आम्ही एसबीआय फेलोशिपचा इंटरव्ह्यू दिला। त्याचा रिझल्ट लागायचा होता। तेवढ्यातच आम्हाला एपीयूच्या इंटरव्ह्यूच्या मेल आला की एपीयूचा आता इंटरव्ह्यू म्हणजे वेटिंग लिस्ट क्लिअर झाली। तेव्हा मग आम्ही एपीयूचा इंटरव्ह्यू दिला। त्याच दरम्यान मला एसबीआय फेलोशिपचा जो इंटरव्ह्यू दिला होता त्याचा मेल आला की त्याच्यामध्ये काही सिलेक्शन झालं नाही। त्यानंतर एपीयूचा इंटरव्ह्यू दिला होता, त्यामध्ये पण काही सिलेक्शन झालं नाही। तर असं वाटत होतं आता की आम्ही किती फॉर्म भरतो बा, किती फॉर्म भरत आहोत पण आमचं काही सिलेक्शन होत नाही आहे, इंटरव्ह्यू देत आहोत पण सिलेक्शन काही होत नाही आहे। तेव्हा आम्ही थोडे म्हणजे मागे पाय वळत होतो, पण तेव्हा सरांनी आम्हाला आणखी गायडन्स केलं की बा तुम्ही ट्राय करत राहावा, मागे वळा नको, ट्राय केलं तरच तुम्हाला सक्सेस मिळेल। तर आम्ही मग आणखी एक पाऊल म्हणूनच आम्ही IIHS चा फॉर्म भरला। IIHS युनिव्हर्सिटीचा आम्ही फॉर्म भरला। फॉर्मवरून आमचं पेपरसाठी सिलेक्शन झालं। पेपर दिलं, पेपर मध्ये आम्ही निघलो। त्यानंतर पेपर दिल्यानंतर आम्हाला इंटरव्ह्यू साठी मेल आला आम्हाला। त्यानंतर आम्ही इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझं IIHS बँगलोर इथे सिलेक्शन झालं। माझे सिलेक्शन जे आहे ती MSc इकॉनॉमिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या सब्जेक्ट मध्ये आमचं सिलेक्शन झालं। अशा प्रकारे मी माझा हा प्रवास IIHS पर्यंतचा झाला। तर आता आम्ही IIHS ला बँगलोरला आता 25 तारखेला आम्हाला तिथे बोलवलं आहे, तर आम्ही तिथे आता जाणार आहोत। अशा प्रकारे मी या सर्व गोष्टींचा माझा प्रवास, आम्ही कधी विचार पण नव्हता केला की आम्ही बँगलोर पर्यंत जाऊ म्हणून। आमच्या कुटुंबामध्ये कधीच म्हणजे एवढ्या ग्रॅज्युएशन पर्यंत पण कोणी शिकले नाही, पण मी ग्रॅज्युएशन तर झाली, पण आणखी समोरची एक पायरी म्हणजे निलेश सरांच्या मार्गदर्शनातून आणि नेचर फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून मी ही पायरी सामोरे जाऊ शकली। आणि आता बँगलोर पर्यंतचा माझा हा प्रवास मी इथेपर्यंत आणलेला आहे। त्यामध्ये माझ्या फॅमिलीने पण मला काही म्हणजे मनाई केली नाही, त्यामध्ये माझी फॅमिली पण मला खूप छान सपोर्ट करत आहे। तसंच मी निलेश सर आणि नेचर फाउंडेशनच्या या मार्गदर्शनासाठी आणि क्लासेससाठी खूप खूप धन्यवाद करते। नेचर फाउंडेशन काय आहे हे मला काहीच माहित नव्हतं। तेव्हा आम्हाला निलेश सर मिळाले, त्यांनी आम्हाला नेचर फाउंडेशन बद्दल माहिती सांगितली की नेचर फाउंडेशन काय काम करते, व त्याचसोबत नेचर फाउंडेशन थ्रू निलेश सर जे क्लासेस घेतात
आमचे एमपीएससी UPSC चे व त्याचसोबत एमपीएससी UPSC पलीकडचे जे जग आहे ते काय आहे ते सुद्धा आम्हाला काहीच माहित नव्हतं. तेव्हा आम्ही क्लासेस दरम्यान आम्हाला या सर्व गोष्टी निलेश सरांनी आम्हाला सांगितल्या. तर त्यामध्ये सरांनी आम्हाला सांगितलं की फेलोशिप्स असतात. तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे जाल तर तुमचे वर्ष म्हणजे असं नाही की सर्वच स्पर्धा परीक्षे थ्रू लागतात, पण काय आहे की स्पर्धा परीक्षे पलीकडे सुद्धा आणखी जग आहे, ते म्हणजे फेलोशिप्स आहेत. हायर एज्युकेशन साठी विद्यापीठ आहेत, बाहेर शहरात जाऊन आपण शिकू शकतो. या सर्व गोष्टी सुद्धा सरांनी गायडन्स केला. त्या क्लासेस दरम्यान सरांनी आम्हाला शिबिरामध्ये यायला प्रोत्साहित केलं. तेव्हा आम्ही शिबिरामध्ये गेलो. शिबिरामध्ये गेल्यानंतर आम्ही नेचर फाउंडेशन सोबत जुळलो. आम्ही नेचर फाउंडेशन सोबत 1 वर्ष इंटर्नशिप केली. त्या दरम्यान मध्ये आम्ही म्हणजे स्वतः जाऊन सरांसोबत जाऊन शिक्षण यात्रेसारखे व त्याचबरोबर मुलांना गायडन्स करणे यासारखे काम केले व त्याचबरोबर 1ली ते 12वीचे